नमस्कार, मी प्रियंका. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बोटनेक गळ्याची बॅग डिझाईन. इथे आपण अस्तर व हा वरचा कपडा घेतलेला आहे. पूर्ण उंची घेतलेली आहे 15.5 आणि बोटनेक गळ्यासाठी शोल्डर घेतलेले आहे 7चे. आपल्याला आता ह्या ठिकाणी आर्महोलच्या बाजूने 2.5 इंच सोडून जेवढं उरेल तेवढा आपल्याला आडवा गळा घ्यायचा आहे. तो ह्या ठिकाणी 4.25 उरलेला आहे. इथे आपण सरळ गळा 4 इंच घेणार आहोत आणि आपल्याला इथे पाठ 3.5 इंचाची ठेवायची आहे. आपण अर्धा इंच वाढवून 4 इंचाची ठेवणार आहोत. या पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायचे आहे. हे जेवढे अंतर आहे तेवढेच अंतर इथेही घ्यायचे आहे. या पद्धतीने आपण बॉक्स करून घेणार आहोत. तुम्ही स्केलने करू शकता. आपल्याला ह्या ठिकाणी ह्या पद्धतीचा गळा घ्यायचा आहे आणि वरती ह्या कोपऱ्यातून 1.5 इंच सोडून आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. आता ह्या पद्धतीने आखून घेतल्यानंतर आपण इथे पेपर कॅनव्हास घेतलेला आहे. या कॅनव्हासची डबल घडी करून घ्यायची आहे आणि ह्या ठिकाणी 2 मार्किंग करून घ्यायचे आहे. एक ह्या ठिकाणी आणि एक ह्या ठिकाणी. येथे जेवढं अंतर आहे तेवढेच अंतर इकडे सरळ घ्यायचे आहे. येथे आपलं 4 इंचाचे अंतर आहे. इथून वरती सरळ स्केलने आखून घ्यायचे. ह्या मार्किंग पासून ही सरळ आखून घ्यायचे आहे आणि इथे गोल राऊंड द्यायचा आहे. आपण हे कट करून घेणार आहोत. आपण ह्या पद्धतीने कट करून घेतलेले आहे. 1 इंचाच्या अंतरावर बाहेरच्या बाजूने अजून आपल्याला कट करून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपला अशा पद्धतीने गळा तयार झालेला आहे. आता हा गळा आपण अस्तरच्या कपड्यावर ठेवणार आहोत. चमकणारी बाजू खालच्या बाजूने घेऊन मध्य सेंटर बघून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ठेवून आपण प्रेस करून घेणार आहोत. या ठिकाणी आपली प्रेस झालेली आहे. आता आपण हा कपडा घेणार आहोत. ब्लाउजच्या कपड्यावर आपल्याला डिझाईन करायची आहे. दोन्ही कपडे मिळून आपण शिलाई करून घेणार आहोत. या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. कपडा जागेवरून हलू नये म्हणून मध्य सेंटरला थोडी टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपण पूर्ण स्क्वेअरला टीप मारून घेणार आहोत. या ठिकाणी आपली टीप मारून झालेली आहे. आता आपण इथे ह्या पद्धतीने फोल्ड करून थोडी कैची मारून घ्यायची आहे. त्यानंतर पूर्ण गोल राऊंडने टीप कट करून घ्यायची आहे. सर्व बाजूने छोटे छोटे कट द्यायचे आहेत. तुम्हाला जर डिझाईन आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या पद्धतीने आपण कट देऊन घेतलेले आहे.
आता ह्या पद्धतीने हा अस्तरचा कपडा मध्ये घालायचा आहे. आणि आपण उलट्या बाजूने सरळ करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे मी गळा कशा पद्धतीने सरळ करून घेत आहे ते. अशा पद्धतीने आपण सरळ करून घ्यायचा आहे गळा. आता सर्व बाजूंनी टीप मारून घ्यायची आहे. अस्तर व कपडा जॉईंट करून घ्यायचा आहे. वरून खाली 4 अंतरावर मार्किंग करून घ्यायची आहे. आर्महोल कडून 2.5 इंचावर मार्किंग करून आपण 4 इतकं माप घेतलेलं आहे. स्क्वेअर तयार करून घ्यायचा. हे आपण ह्या साईडला छापा मारून घ्यायचा आहे. टीप मारल्यानंतर टीप जवळून कट करून घ्यायचे आहे. आपल्याला आता ह्या ठिकाणी एक पट्टी लावून घ्यायची आहे. क्रॉस कपड्यामध्ये आपण पट्टी काढून घ्यायची आहे. आपण आता ही पट्टी येथे लावून घेणार आहोत. गोल राऊंड फिरतो त्या ठिकाणी एक प्लेट घेऊन घ्यायची आहे. या ठिकाणी कट देऊन घ्यायचे आहे. आपण कट देऊन घेतलेले आहे. एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून घ्यायचे आहेत. पट्टीमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे. एक सारखी शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आपण टक्स घेऊन घेणार आहोत.
येथे जर तुम्हाला मागे हुक घ्यायचे नसतील तर तुम्ही येथे पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. मला येथे बॅक हुक सांगितलेलं आहे, त्यामुळे मी बॅक हुक घेत आहे. अस्तर व कपडा आपण जॉईन करून घेत आहोत. वरच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं. खाली पट्टी येणार आहे, त्यामुळे आपण सरळ जॉईन करणार आहोत. या पद्धतीने आपण हुक लूप पट्टी लावून घेतलेली आहे. आता आपण येथे पट्टी लावून घेणार आहोत पाठीची. येथे आपण पाठीला पट्टी जॉईन करून घेणार आहोत. या पद्धतीने आपला येथे गळा तयार झालेला आहे. येथे आपला गळा पूर्ण रेडी झालेला आहे. येथे तुम्ही छोटंसं बटरफ्लाय किंवा मग अशा पद्धतीने बटन लावू शकता.